छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी सायंकाळी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित एका जुन्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। हे संपूर्ण प्रकरण नागपूर सत्र न्यायालयात गेल्यानंतर अनेक वेळा सुनावणी होऊनही हर्षवर्धन जाधव त्या सुनावणीला हजर राहत नव्हते। त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावला होता। त्या अनुषंगाने सोमवारी 17 फेब्रुवारीला ते जेव्हा नागपुरात आले तेव्हा न्यायालयानेच पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिलेत। सोबतच न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवण्याचेही आदेश देताच हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत कळ येऊन वेदना व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर ते व्हीलचेअरवर बसूनच शासकीय रुग्णालयात पोहोचले। सध्या त्यांना 24 तास पोलिसांकडून अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे, पण रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांची रवानगी ही तुरुंगात होणार आहे। हर्षवर्धन जाधव यांनी नेमका कोणता कारनामा केला होता की त्यांच्यावरती अशी वेळ पुन्हा आली? 2014चं ते नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार असून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। डोली या निवडणूक चिन्हावरती त्यांनी आपल्या पत्नीच्या विरोधात निवडणूक लढवली होती। संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या या लढतीत हर्षवर्धन जाधव यांना आपल्या पत्नी संजना जाधव यांच्याकडून 18,201 मतांनी पराभव हा स्वीकारावा लागला होता। आक्रमक स्वभावाचे हर्षवर्धन जाधव हे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहतात। 2014ला देखील ते एका प्रकरणात चर्चेत आले होते आणि आता 11 वर्षांनी ते चांगलेच अडचणीत सापडलेत। तर घडलं असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 17 डिसेंबर 2014ला नागपूर दौऱ्यावरती आले होते। वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये ठाकरेंची बैठक होती। त्यांनी बैठक संपेपर्यंत कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्यास मनाई केलेली होती। दरम्यान हर्षवर्धन जाधव हॉटेलमध्ये गेले असता सुरक्षा ताफ्यात समावेश असलेले स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना आतमध्ये सोडण्यास नकार दिला। त्यामुळे हर्षवर्धन जाधव प्रचंड चिडले। त्यांनी पराग जाधव यांना झापड मारली आणि ते तिथून निघून गेले। सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याने त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल झालेला होता। त्यावेळी त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आलेला होता, पण पुढे या गुन्ह्यातील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाकडून सातत्याने समन्स पाठवून हजर राहण्याचे आदेश देण्यात येत होते। परंतु या खटल्याच्या तारखांना हर्षवर्धन जाधव वारंवार गैरहजर राहत होते। त्यामुळे नागपूर सत्र न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल अटक वॉरंट जारी केलेला होता आणि त्याचा परिणाम म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी न्यायालयात हजर होऊन अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता। तेव्हा न्यायालयाने त्यांना ते स्वतःच्या बचावासाठी कोणते साक्षीदार तपासणार आहेत अशी विचारणा करून साक्षीदारांची यादी मागवलेली होती, परंतु यासाठी जाधव यांनी 10 दिवसांचा वेळ देण्याची मागणी केली। त्यांचा हा निष्काळजीपणा व इतर काही बाबी लक्षात घेत न्यायालयाने पोलिसांना अटक वॉरंटची अंमलबजावणी करून त्यांची रवानगी कारागृहात करण्याचे आदेश दिलेले आहेत। सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश SMG बैस यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले। त्यावर हर्षवर्धन जाधव म्हणालेत, जे स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढतात त्यांना परिणाम भोगावे लागतात। जाधव यांना कायदेशीर अटक करून वैद्यकीय तपासणी करता शासकीय रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू होती। तिथून पुढे त्यांची रवानगी थेट कारागृहामध्ये होणार होती, परंतु वैद्यकीय तपासणी पूर्वीच अचानक हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत कळ येऊन वेदना व्हायला लागल्या। त्यामुळे रुग्णालयात जात असताना ते अक्षरशः व्हीलचेअरवरती बसून गेले। मेयो अर्थात इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात सोमवारी सायंकाळीपासून त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। मात्र त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांकडून 24 तास निगराणीमध्ये ठेवण्यात आलं आहे। आता जाधव यांच्यावरील उपचार झाल्यानंतर त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येईल अशी माहिती मिळते। दरम्यान 2011 मध्ये देखील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना संभाजीनगरच्या जिल्हा न्यायालयाने 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावलेली होती। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जानेवारी 2011 मध्ये संभाजीनगर दौऱ्यावरती आले होते। त्यावेळी त्यांना भेटण्याच्या आग्रहावरून पोलीस व आमदार जाधव यांच्यात झटापट झालेली होती। त्यावेळी जाधव यांच्या विरोधात पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता। न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करून सुनावणी अंती न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरून शिक्षा सुनावलेली होती। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात।
आता निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांची रवानगी थेट कारागृहात होत असल्यानं त्यांच्यासाठी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या समर्थकांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. त्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.